तर मीडियाशी समन्वय साधूनच आपला काम होऊ शकते. आपण कितीही चांगले काम केलं, जर लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही तर आपण काय करतोय ते लोकांना कळत नाही. आणि म्हणून आणि याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पण मोठी जबाबदारी जे मीडियाकडे असते ते समाजाचं प्रबोधनची आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची. आमच्याकडे असे कुठल्याही यंत्रणा अशी नाही आहे. आता हल्ली सोशल मीडिया झाले, सोशल आमचे ट्विटर हँडल आहे, इंस्टाग्राम हँडल्स आहे, पण त्याचा एक लिमिट आहे. पण मीडियाचे थ्रू टेलिव्हिजन असो किंवा न्यूज बातमीपत्र असो, त्याच्या थ्रू लोकांचा जो एक नाता असतो त्याच्या थ्रू फारच प्रभावीपणे आपण आपले जे काही भूमिका आहे ते मांडू शकतो कुठल्याही विषयावर. बरेचदा लोकांमध्ये मनात संभ्रम असते आणि त्यावेळी माझा तर व्यक्तिगत अनुभव आहे, आपण जर मीडियाला व्यवस्थित ब्रीफ केलं तर व्यवस्थित आपली जी बाजू आहे ते मांडण्यात येते. कुठलाही असं मीडिया मुद्दा म्हणून आपल्या विरोधात कोणी लिहत नाही. पण जर आपल्याकडूनच माहिती कुठे कधी काही देण्यास कमतरता झाली तर लोक आपल्या अंदाज लावून कोणा दुसऱ्या खालचे कर्मचाऱ्यांशी बोलून इकडशी बोलून दुसऱ्या ऐकून ते लिहितात. याच्यामध्ये विपर्यास असतो आणि फॅक्च्युअल माहिती मिळत नाही. याच्यामध्ये पण चूक आपलीच मानावंच लागेल आपल्याला. म्हणून विशेषकर आपला पोलीस खात्याचा ज्याच्या दर दिवशीचा संबंध फक्त जनतेशी आहे, आमचा कुठलाही ऍक्शन असो त्याच्यामध्ये पब्लिक इन्व्हॉल्ड असतोच. म्हणून आणि दोन बाजू असते नेहमी. आपण आपलाच एक खाता आहे ज्याच्यामध्ये आपण ऍक्शन घेतलं, आपण एक आपला माणूस आपल्या विरोधात जाणारच आहे. पण आपला प्रयत्न तोच असतो की जो नालायक माणूस, जो वाईट माणूस आहे तो आमच्या विरोधात गेला तर चालते. चांगले लोक आहे ते विरोधात नाही गेले पाहिजे. आणि त्यामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी जे मीडियाचा फारच महत्वाचा वाटा आहे. आणि